नमस्कार. धनश्री स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. माझी आजची कथा आहे चिनू मोठी झाली. चिनू मध्यम वर्गातली 10 वर्षीय एकुलती एक मुलगी. घरात सगळ्यांची लाडकी. शाळा, अभ्यास आणि खेळ असा तिचा दिनक्रम असायचा. चिनू अभ्यासात खूप हुशार होती आणि खेळातही. मस्ती करणं हा जसा काही तिचा सगळ्यात आवडता छंद. चिनू घरात असली की घर अगदी भरल्यासारखं वाटायचं. बडबड्या चिनूचा दुसरा आवडता छंद म्हणजे घरच्यांना मदत करणं. एक दिवस चिनूची आई आजारी पडली. दुपारची वेळ होती. घरात चिनूची आई झोपलेली असते. तेवढ्यात चिनू शाळेतून घरी येते आणि आईला झोपलेली पाहते. काळजी वाटून आईला विचारते. तेव्हा चिनूला आपली आई आजारी असल्याचं समजतं. चिनू आईच्या कपाळाला हात लावून बघते. तेव्हा ती खूप घाबरते आणि लगेच डॉक्टरांना आणि बाबांना कॉल करते. काही वेळानंतर चिनूचे बाबा आणि डॉक्टर घरी येतात. डॉक्टर चिनूच्या आईला तपासतात आणि चिनूच्या बाबांना सांगतात, बरं झालं चिनूनी वेळेवर फोन केला, नाहीतर वहिनींची तब्येत बिघडली असती. शाबास बेटा, मी काही गोळ्या लिहून देतो, त्या सकाळ संध्याकाळ 4 दिवस द्या, म्हणजे बरं वाटेल. चिनू लगेच मेडिकलमधून गोळ्या आणते आणि आईला देते. चिनूच्या याच समयसूचकतेमुळे चिनूच्या आईची तब्येत ठीक होते. थँक्यू.